जय जय राम कृष्ण हरी 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 सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावर ठेवोनिया करकटावर ठेवोनिया करकटावर ठेवोनिया करकटावर ठेवोनिया तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे नंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे नंतर हेची ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर 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 मकर कुंडले तळपती श्रावणी मकर कुंडले मकर कुंडले मकर कुंडले तळपती श्रवणी पंडिक सुभावने विराजित पंडित शोभने विराजित पंडिक सुभावने विराजित पंडित शोभने विराजित तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर 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 आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे नंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे नंतर हेची ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा
तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर पाहिनती मुख आवडीने पाहिनती मुख आवडीने तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुझी हर गळा काशे पितांबर तुझी हर गळा काशे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर विठोबार कुमार जय ठोबार कुमारे गोबार 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 कुमार जय ठोबार हरी हरी हरे रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभानि विराजित कंठी कौस्तुभानि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आवडे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आवडे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तुझी संगती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची निश्चिंती तुझी संगती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची तुझी संगती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची निश्चिंती तुझी संगती झाली आमोची झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील
सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही रे गेले ते मळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे धरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पुर येथे नवनीताचा पुर येथे नवनीताचा पुर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे गेले ते मळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे आई देखील ते मळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे नाही देखील ते नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबाल विठोबार कुमार जय विठोबाल विठोबार विठोबार जय विठोबाल विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार पुंडली गाडीने डायरेक्ट चौथा गेट टाकला. तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती
तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती. तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती. संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती. झाली आमुची निश्चिती, झाली आमुची निश्चिती. नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे. झाले आमोजे नेचेते, झाले आमोजे नेचेते. नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे. नाही रे केले ते तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती. तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती. झाले आमुची निश्चिंती, झाले आमुची निश्चिंती. नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे. झाले आमोजे नेचेते, झाले आमोजे नेचेते. नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे. हरी तुझी ये संगती, तुझी ये संगती, झाली आमुची निश्चिंती. नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचा पुरण. नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
आम्ही न वजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजे स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण गोपाळ कृष्णाच्या बरोबर गोकुळामध्ये जो काही गोपाळांच्या बरोबर संवाद झाला त्या संवादाचा अनुवाद करणारा अभंग आहे, लक्षात ठेवा. अभंगामध्ये तुकोबाराय बोलतायत, मात्र बोलत असताना कुठलं बोलतायत? द्वापार युगातलं बोलतायत. तसं पाहायला गेलं तर ज्यावेळी देव आणि भक्त गोळा होतात त्यामध्ये संवाद निर्माण होतो, लक्षात ठेवा. आणि एकंदरीत भगवंताच्या लीलाचा विचार आपण ज्यावेळी करतो, कारण संत महात्म्यांना सर्वात प्रिय कुठली गोष्ट असेल तर त्या भगवंताच्या लीलांचं वर्णन करणं त्यांचं रसपान करणं अत्यंत आवडतं. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी एका ठिकाणी म्हणतात की माझ्या वाणीनं काय बोललं जावं, तर एक प्रमाण आहे की त्या बाललीला प्रकरण आहे त्याचं ध्रुवपद. येणे मुखी तुझे वर्णी गुणनाम, हा, किंवा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही काही प्रेम कळा. त्या संत महात्म्यांना भगवंताच्या लीला भगवंताचं गुण स्वरूपाचं चिंतन करताना एवढा आनंद मिळतो की ते पुन्हा पुन्हा आपल्याकडून घरावं यासाठी त्या भगवंताकडे ते मागणी करतात. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर देव आणि भक्त यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा संवाद होतो हा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत 3 प्रकारचा संवाद आपल्याला काल्याच्या प्रकरणात अनुभवायला येतो. पहिला संवाद आहे फक्त देवच बोलतो, लक्षात ठेवा. गोपाळ आणि देव
भगवान यांच्यामध्ये संवाद होतो. त्यात पहिला संवाद असा होतो की फक्त आणि फक्त देव बोलतो. देव काय म्हणतो बघा, याल तरी यारे लागे अवघे आजी दे तू पोट भरी पुरी म्हणाल त्यावरी. देव सगळ्या गोपाळांना म्हणतोय आज तुम्ही माझ्या मागोमाग या सगळे, तुम्हाला पोटभर काय आहे ते द्यायचं ते मी देतो, लक्षात ठेवा. काही काही ठिकाणी असे अभंग आहेत की देव पण बोलतो आणि भक्त पण बोलतात, लक्षात ठेवा. दुसरा एक काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे हा, घ्या रे भूक रे भाकरी दही भाताची शिदोरी. देव म्हणतो, लक्षात ठेवा, सगळ्या गोपाळांना आज आपण काला करायचा म्हणतात, त्याच्यासाठी काय करायचं, भोकरे म्हणजे लोणचं, भाकरी, दही भाताची शिदोरी सगळ्यांनी घेऊन या म्हणतो. पुढे देव म्हणतो की ही शिदोरी जर तुम्ही घेऊन आलात तरच माझ्याबरोबर काला करायचा तुम्हाला भोग घडणार आहे. जर तुम्हाला मिळत नसलं, तुमच्या घरात नसलं, तर देव म्हणतो चोरी करून आणा. खरं उद्या येताना इथं तुम्ही हे सगळं घेऊन यायला पाहिजे, तर आणि तरच, नाहीतर तुम्हाला काल्यामध्ये प्रवेश. त्यावेळी शेवटच्या चरणामध्ये गोपाळाची भूमिका तुकोबर आहे म्हणतात. कारण सगळे गोपाळ ज्यावेळी शिदोरा घेऊन येतात त्यावेळी त्यातला एकच गोपाळ बाहेर बसलेला असतो. त्यावेळी देव पाहिलं जातं देवाकडून, तू बाजूला बसलाय. त्यावेळी देव म्हणतो अरे सगळे घेऊन आल्यात, तू का बाजूला बसलायस. त्यावेळी देवाला तो भक्त म्हणतो की तुम्हीच आट घातल्या की तुम्ही जर जे सांगितलेले यादीप्रमाणे साहित्य नाही घेऊन आला तर इथं काल्याला प्रवेश नाही, आणि माझं तरी घरामध्ये कोणी नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, हा नको करू दुरी मज पाया वेगळे. अरे एवढं सांगितलंयस परंतु हे आणायला हे द्यायला माझ्या घरामध्ये कोणीही नाही, त्यामुळे मी काही आणू शकत नाही. त्यावेळी पुन्हा देवाने प्रसन्न झालं. ते पुढला प्रसंग काय सांगायचं एवढंच आहे, दोघांचंही त्याच्यामध्ये बोलणं आहे. आणि आजचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये इथं देवाला थोडं बाजूला ठेवलंय. फक्त या ठिकाणी भक्त बोलतायत, लक्षात ठेवा. एकंदरीत भक्त का बोलले असतील हा जर विचार करायला गेला, अभंगाच्या पाठीमागचं जर थोडंसं पाठीमागं जायला गेलं, माणूस उगाच विनाकारण काही बोलत नाही. कारण भगवंताच्या बरोबर बरेच दिवस लीला केलेल्या आहेत त्या गोकुळामध्ये, तिथं मथुरेच्या मध्ये. तर गोकुळामध्ये लीला केल्यानंतर देवाला असं वाटलं, एका मनात आला प्रश्न निर्माण झाला असेल, आणि देव म्हणला की आपण एवढे दिवस हे गुराखायचं काम करतोय, ढोरं राखतोय, परंतु तुम्ही तिथून मागं ज्या संसारात होता, आपल्या घरामध्ये होता, आणि माझ्या संगतीत तुम्ही आता आलाय. संगतीत आल्यानंतर तुम्हाला असा काही वेगळा काय अनुभव आलाय काय. त्यावेळी तुकोबार आहे ते संत महात्मे, ते भक्त आहेत, ते भक्त म्हणतात, गोपाळ म्हणतात, तुझ्या संगतीत आल्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठा लाभ कुठला झाला असेल तर आमचं जीवन निश्चिंती झालेलं, लक्षात आहे. तुझी ये संगती आजी झाली आमुची निश्चिंती. तू आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर, तुझी संगत घडल्यानंतर काय झालं असेल तरी आजपर्यंत आम्ही संसारामध्ये चिंताग्रस्त होतो, आता आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली पहिलं कारण झालेलं आहे. मग देव म्हणतो नेमकं चिंताच नुसती गेली का आणि काय मिळालं. नुसती तुमची चिंताच संपली, काळजी संपली, मग इतर काय मिळालं का आमच्या संगतीत येऊन. त्यावेळी गोपाळ म्हणतात नुसती आमची चिंताच गेली नाही, तर आजपर्यंत आम्हाला त्या संसारात जे काही बघायला मिळालं नाही असले भोग आणि ते सुखाचे सोहळे आम्हाला तुझ्या संगतीत आल्यानंतर प्राप्त झालेले आहेत, लक्षात ठेवा. देवाच्या संगतीत आल्यानंतर परिणाम आहे, सर्व भोगाची प्राप्ती आहे, सुखाची प्राप्ती आहे. आणि ते भोग मात्र इथं शब्द वापरलेला आहे. आजपर्यंत जे भोगले ते आम्ही सगळं दृश्य जगतातलं जे दिसतंय त्याचा भोग आहे, आणि आता जो मिळालेला भोग आहे तो वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा, जे आजपर्यंत कधीही पाहिलेलं नाही. असं भोगाची प्राप्ती झाली म्हणतात तुकोबाराय, गोपाळ म्हणतात. आणि त्याच्या पुढे म्हणतात, एवढा तर माझं कौतुक करताय, माझ्या संगतीचं एवढा मोठेपणा सांगताय, मग पाठीमागं अगोदर ज्या पार्टीतून तुम्ही आलाय ती पार्टी कशी आहे. संसारातून आलाय, त्या संसाराचं स्वरूप जरा संसाराविषयी कसं बोला ना. देवा त्या संसाराविषयी काय बोलायचं.
तो संसार म्हणजे काय? घरी ताकाचे सरोवर, तो ताक रूप आहे. आणि या ठिकाणी नवनीताचा पूर. ताक हे आसार म्हणलेला आहे, लक्षात ठेवा. आपण ज्यावेळी मंथन करतो दह्यातून ते दुधाचं विरजन वगैरे लावून त्यातून सार काय निघतं? लोणी निघतं. आणि आसार काय असतं? ताक असतं, लक्षात ठेवा. तर इथं ताकाचं सरोवर आहे, म्हणजे संसार हे सगळं आसार आहे. कारण ज्ञानोबा सुद्धा म्हणतात त्रिगुण आसार निर्गुण हे सार. आसार काय आहे? हे सगळं गुणातून ज्याची निर्मिती, त्रिगुणातून ज्याची निर्मिती आहे ते सगळं आसार आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या ठिकाणी सार काय असेल तर थोडक्यात सांगायला गेलं तर तुकोबाराय सरळ सांगतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. सार काय असेल? सार म्हणजे नवनीत, म्हणजे तो भगवंत आहे, लक्षात ठेवा. आणि हा सगळा संसार कसा आहे? फलकट आहे. आणि आता तो फलकट संसाराचा आता आम्हाला काय नकोसा वाटायला लागलाय. आता काय तुझी संगतीत निश्चिंती पावलोय आणि इथून काय आता आम्हाला जावं असं वाटत. त्यावेळी देव म्हणतोय, तुम्ही माप म्हणताय, जाऊ वाटत नाही तुम्हाला. कारण मी तुम्हाला उद्या हाकलून दिलं तर, ढकलून लावलं तर. ते तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळ म्हणतात, तुम्ही आम्हाला ढकलून जरी लावलं तर आम्ही इथून निघणार. तुका म्हणे आता आम्ही न वजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. यथामत यथाशक्ती थोडक्यामध्ये अभंगाचा भाव आहे, कथन करण्याचा प्रयत्न केलेला. इथून पुढची जी सेवा आहे, सद्गुरू भगवंत जशी बुद्धी देतील, या शिवगड ट्रस्टच्या भूमीमध्ये आपण हा सोहळा साजरा करतोय. त्या सोहळा शिवगडचा अधिष्ठान असणारे परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतोय. आणि इथून पुढचं जे काय चिंतन आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात. अभंगामध्ये एकंदरीत भूमिका पाहिली गेली. सुरुवातीलाच बोललो की हा जो अभंग आहे, हा अभंगामध्ये तुकोबाराय गोपाळ आणि बाळकृष्ण यांच्यामध्ये जो संवाद झाला त्याचा अनुवाद करतायत, लक्षात ठेवा. या ठिकाणी 3 गोष्टीचा विचार करण्याजोगी आहे. एक आहे वाद आहे, दुसरा आहे संवाद आहे, आणि तिसरा आहे अनुवाद. वाद कशाला म्हणायचं? आपण सर्वजण जे संसारी लोक आहोत, हे संसारी लोकांचं जे बोलणं आहे त्याला वाद म्हणायचं. आमच्या बोलण्यानं चांगलं होण्यापेक्षा भांडणच होण्याची शक्यता संसारी लोकांचं बोलणं आहे, लक्षात. म्हणजे संसारातले जे बोलणं आहे थोडक्यात वाद आहे. वादात्मक बोलणं झालं. तिथून पुढचं आहे संवादाचं बोलणं आहे. देव आणि भक्त किंवा 2 भक्त ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काय होतो? संवाद होतो, लक्षात ठेवा. उदाहरण द्यायला गेलं तर आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये प्रत्येक अध्यायाच्या भगवद्गीतेचा शेवटचा जो श्लोक येतो अध्याय संपल्यानंतर, श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन. देव आणि भक्त ज्यावेळी एकत्र येतात तो संवाद असतो. सांगायचं एवढंच आहे की संसारामध्ये 2 संसारी जीव ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी वाद निर्माण होतो. ज्यावेळी देव आणि भक्त जमा होतात किंवा 2 भक्त जर गोळा झालेत, जमा झाले, तर त्यातून संवाद निर्माण होतो. त्याला तत्वज्ञान म्हणतात, लक्षात. अर्जुन आणि कृष्णाच्या संवादातून गीतारूपी तत्वज्ञान तुमच्यासमोर आलेलं आहे. भागवताच्या एकादश स्कंदाचा विचार करायला गेला तर भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाच्या दोघांच्या संवादातून तत्वज्ञानच आलेलं आहे. संवाद महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्याही पुढे एक तीर्थावळी प्रकरणामध्ये सुद्धा नामदेवरायाने ज्ञानोबारायांचा संवाद आहे. थोडंसं आता पुढे जातो की 2 भक्तांच्या मध्ये सुद्धा संवाद घडतो. आणि हे संवाद आहे त्याच्या पुढे अनुवाद आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एखादी गोष्ट घडली की त्याचं वर्णन करणं त्याला अनुवाद म्हणतात. आणि मी आता मगाशी बोलता बोलता बोललो की हा अभंग आहे ते तुकोबाराय या ठिकाणी गोकुळामध्ये जे काही भगवान श्रीकृष्णाबरोबर गोपाळांचा संवाद झाला त्याचा अनुवाद. मग हे
आता जर विचार करायला गेलं शास्त्राच्या दृष्टीने हे पटायजोगं, कारण जर देशाचा विचार केला, कालाचा विचार केला, तर तुकोबराय कोण त्यांचा कालावधी विचार करायला गेला, युगाचा विचार करायला गेला, तुकोबरायांचा अवतार आहे कलियुगामध्ये. लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्ण गोपाळांचा त्यावेळेचा अवतार आहे द्वापार युगात आहे. दोन्हींचं जर अंतर पाहिलं तर कालाचा अंतर किती फरक आहे. त्यानंतर ठिकाण पाहिलं, देश पाहिला, भगवान श्रीकृष्णाचा अवतार उत्तरेमध्ये आहे. तुकोबरा इथं देहूमध्ये ग्रामसाम्य सुद्धा नाही. तिकडे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत, इकडे देहूमध्ये तुकोबरा आहे. कालाचा फरक आहे, देशाचा फरक आहे. मग कसं काय शक्य आहे हो? कितीतरी वर्षाचा, हजारो वर्षाचा दोन्ही अवतारांच्या मध्ये फरक आहे, तरी सुद्धा हे वर्णन आपण यथार्थ खरं कसं, बरोबर आहे का नाही? कलियुगातले तुकोबरा आहे, द्वापार युगातलं कसं काय सांगत असतील? तर त्याच्यासाठी दोन प्रमाण संत महात्म्यामध्ये येतात. तुकोबरा हे वर्णन करू शकतात. ते यथार्थ वर्णन का म्हणलं जातं? तर तुकोबराय हे एक भक्त आहेत आणि गोपाल सुद्धा भक्त आहेत. आणि एक भक्तच दुसऱ्या भक्ताच्या मनात काय आहे ते सांगू. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ त्या कत्ती आणि कासी. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभती गती आणि कांसी. भक्ताचा महिमा फक्त आणि फक्त भक्तच सांगू शकतात. तुकोबराय भक्त आहेत आणि गोपाळ सुद्धा भक्त आहेत, असं संत प्रमाण आहे. आपण सगळे विश्वास ठेवू शकतो, पण सगळ्यांना पट्ट्याजोगं. मात्र त्याच्याही पुढे तुकोबराय दुसरा मुद्दा मांडतात की जेव्हानं जेवढं जेवढं अवतार घेतलेत त्यावेळी तुकोबराय म्हणत प्रत्येक अवतारामध्ये आम्ही तुझ्याबरोबर जे जे केले अवतार तुका त्याचे बरोबर. राम अवतारामध्ये वानर म्हणून किंवा अनेक असे अवतार झाले, त्यामुळे मध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंतासोबत प्रत्येक ठिकाणी तुकोबराय होतेत. म्हणून हे दुसरं प्रमाण सांगितलेलं आहे की अनेक गाथेमध्ये असे अभंग आहेत की तुकोबराय नुसतं असंच बोललेले नाहीत, की त्याच्यानंतर एक जो दुसरा प्रसंग येतो, शुकमुनींना जो अभिमान झालेला आहे, हां, शुकाची या पाठी लागे अभिमान, व्यासेही उपराटी दृष्टी केली. कथानक थोडक्यामध्ये आहे की ज्यावेळी 12 वर्षे मातेच्या गर्भात राहिल्यानंतर शुकमुनी बाहेर पडलेत आणि या संसाराविषयी त्यांना वैराग्य असल्यामुळे ते तिथं न थांबता सरळ धावत सुटलेत. धावत सुटल्यानंतर कथा अशी आहे की सरोवराच्या काठी तिथं स्नान चाललेलं आहे एक महिलांचं, आणि त्या महिलांनी ज्यावेळी पाहिलं शुकमुनींना, शुकमुनी आलेत, पूर्ण नग्नावस्थेत होते, धावत धावत गेलेत. मात्र त्यांना पाहून कुठल्याही त्या स्त्रियांनी काही त्यांच्या जे स्नान चालू होतं कुणाचाही काय फरक पडला नाही. मात्र व्यासमुनी ज्यावेळी आलेत त्यावेळी सर्वांनी काय झालं, ते पण लज्जायमान झालेत आणि त्यांनी पण आपली वस्त्रे आवरलीत. लक्षात ही गोष्ट पाहिल्यावर व्यासांना थोडा, शुकांना अभिमान झाला. व्यासांना हे कळलं, त्यावेळी शुकांच्याकडे पाठवलं. खूप कथा आहे, दोघांच्यामध्ये संवाद झाल्यानंतर शुकमुनींना साधनेसाठी अभिमान घालण्यासाठी त्यांना एका डोंगरावरती पाठवून दिलं. त्या तुकोबरायाचं वर्णनसुद्धा हां तुकोबरायांनी सांगतात की तुका म्हणे आम्ही होतो तै. हे प्रसंग घडला त्यावेळी सुद्धा त्या अवतारामध्ये आम्ही होतो, म्हणून हे यथार्थ वर्णन मानायला हरकत नाही. आणि हे यथार्थ वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्हाला काय झालेलं आहे, निश्चिंती प्राप्त झालेलं आहे.
तसं पाहायला गेलं तर आज आपण काही ना काहीतरी करत आहोत, लक्षात ठेवा. संसारिक असो किंवा परमार्थिक असो, प्रत्येकाचं जीवन चिंतेनं भरलेलं आहे, लक्षात ठेवा. असं नाही की संसारातल्या माणसाला चिंता आहे आणि परमार्थातल्या माणसाला चिंता आहे, असं मात्र चिंतेचं स्वरूप मात्र वेगळं आहे, लक्षात ठेवा. संसारिक तुमच्या आमच्या संसारिक लोकांची चिंता वेगळी आहे, मात्र पारमार्थिक लोकांची, साधकांची चिंता काय आहे त्याचं थोडंसं वर्णन करायला गेलं तर एक अभंग आहे, नाटाच्या प्रकरणामधील अभंग आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पारुषीतील धर्माधर्म, कैसे नेते कळेल ते वर्म, म्हणूनी श्रम वाटसे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट येईल मधी, धरले धरले जाईल जाईल ते ते शुद्धी, शेवट तो मजन कळे. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाची मिठी, मग तो कुरवाळीला जगजेटी, कंठी दाटईन कंठी दसत. काय हे निवतील डोळे, सुख ते देखोनी सोहळे, संचित कैसे ते नकळे, होतील डोळे. अशा प्रकारची चिंता तुकोबाराय करतात. म्हणून ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हेची तळमळ, रात्रंदिवस हेची तळमळ, दिवस याची तळमळ, रात्रंदिवस याची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, तुका म्हणे आहे आपुले बळ, तुका म्हणे आहे आपुले बळ. जेने फळ पावेन निश्चयेसे, जेने फळ पावेन निश्चयेसे, जेने फळ पावेन निश्चयेसे, जेने फळ पावेन निश्चयेसे. काय हे खंडईल कर्म, काय हे खंडईल कर्म, काय खंडईल कर्म, काय. तर साधकाला लागलेली चिंता वेगळी आहे, लक्षात ठेवा. साधकाला चिंता आहे की देवाचं दर्शन कधी होईल, माझा उद्धार कधी होईल, या संसाराच्या बंधनातून कधी सुटून जाईल, ही साधकाची चिंता आहे. न पवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता, नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता दुस्तरलो. हा मला चिंता कशाची पडली तर भगवंता तुझा सहवास प्राप्त होत नाही, ही चिंता आहे साधकाची, भक्ताची आहे. म्हणून नाही काही चिंता, तुझे आमुचा आंबाय पिता, तुझे अमुचा मात पिता, भगिनी आणि भ्राता, बहीण बंधू आणि चुलता, बहीण बंधू आणि चुलता, आणि कागोता सर्व ठाई. म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. आणि कागोता म्हणून नाही
नाही काही चिंता म्हणून नाही काही संतांना चिंता वेगळी आहे आणि आमच्या चिंतेचा जर विचार केला का संसारिकांची तर ती वेगळी आहे. तसं पाहायला गेलं तर संसारामध्ये कशाची गरज आहे जगण्यासाठी आवश्यक पाहायला गेलं तर अन्न वस्त्र निवारा आहे. लक्षात ठेवा. एकानं परवा विनोदानं सांगितलं की चौथी गोष्ट त्यात वाढलेली आहे मोबाईलचा चार्जर छोट्या पिनचा किंवा मोठ्या पिनचा. बरेच साधक एकेकाळी होतात वेळानं आले की मला वाटते 9-10 वाजलेत भोजन आहे काय विचारतील पण खोलीमध्ये आल्यास म्हणतात महाराज मोबाईल ह्याला बसत्याला चार्जर आहे का बघा. अवश्य चौथी गोष्ट आता वाढलेली आहे त्यामध्ये. वास्तविक पाहायला गेलं तर आज अन्न वस्त्र आणि निवारा याचं पाहायला गेलं पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती पाहायला गेलं तर कितीतरी संपन्न तुम्ही आम्ही झालेलो. पूर्वीच्या काळी लोक अन्न नाही म्हणून काही मरत परंतु आता जर अलीकडच्या काळामध्ये जेवण मिळाना म्हणून मेलाय असं कोण. अन्नाचं विपुलता आहे. कपड्यांच्या बाबतीत तरी काय बोलणं न बोललेलं. आता आपलेच बघा आता आमच्या वेळेस आम्ही शाळेला जात असताना फक्त एकच ड्रेस असायचा चड्डी आणि शर्ट. कारण त्यात करता शाळेत सुद्धा नियम होता की बुधवारी तुम्हाला बिगर ड्रेस घालायला परवानगी कारण ते धुवायला लागतं पांढरा शर्ट. एका आत्ता आपलीच परिस्थिती बघा किती कपडे झालेले आहेत. इकडं तरी काय बोलायलाच नको. कपड्यांची विपुलता आहे. लक्षात ठेवा. निवाऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. विपुलता आहे तरीसुद्धा तुमच्या आमची काळजी संपलेली आहे का नाही संपलेली आहे. अजूनसुद्धा किती जरी मिळवले तरी समाधान नाही आहे. लक्षात ठेवा. मात्र याच्या पलीकडे जे जीवन आहे साधूंचं जीवन आहे संत महात्म्यांचं जीवन आहे ते निश्चिंत आहे. लक्षात ठेवा. एक छोटासा दृष्टांत पहा. जगामध्ये एवढी श्रीमंत माणसं आहेत एवढी श्रीमंत माणसं आहेत. एका संस्काराचं उदाहरण आहे की त्या लोकांना आपली श्रीमंत किती आहे हे सुद्धा माहीत नाही. दृष्टांतामध्ये दृष्टांत आहे की माधवराव सिंधिया म्हणून जे माजी मुख्यमंत्री झालेत त्यांचं उदाहरण आलं एक श्रवणामध्ये. तर त्यांचं असं आहे की ते एकदा सिंगापूरला गेलेत परदेश दौऱ्यासाठी आणि एका ते आता मुख्यमंत्री एवढे मोठं राजघराणं म्हटलं ते काय कुठंतरी साध्यासुद्धा हॉटेलात मठात राहणार नाहीत. 5 स्टार हॉटेलमध्ये एका राहिलेत. राहिल्यानंतर 2 दिवस राहिले 3 दिवस राहिले घरला ज्यावेळी यायचं झालं त्यावेळी त्या काउंटरला आलेत नाही म्हणले तुमचं बिल किती आहे ते सांगा. त्यावेळी तो काउंटरला जो माणूस होता तो म्हणला साहेब तुमचं बिल नाही तुमचं काय बिल झालेलं नाही तुम्ही जावा. असं कसं एवढी AC रूम घेतल्या एवढं मोठं भाडं तुम्ही माझं पैसे का घेत नाही. अहो साहेब कसं काय तुमचं बिल मी कसं घेणार. पुन्हा विचारलं म्हणला नाही घ्यायलाच पाहिजे तुम्ही. अहो म्हणला कसं घेणार बिल. अहो हे हॉटेल तुमचंच आहे हे हॉटेलचं मालक तुम्हीच आहे आणि तुमच्याकडं मी बिल कसं. एवढी श्रीमंती त्या माणसाला श्रीमंती आपली किती आहे अशी सुद्धा माहिती आहे की आपलं कुठं काय आहे ते माहिती नाही. लक्षात ठेवा. तसंच एक सावकार आहे पैसा विपुल आहे त्याला कल्पना नाही आपली संपत्ती किती आहे ते. शेवटी त्यानं विचार केला माझ्याकडे एवढा पैसा आहे खरं नेमका किती आहे. मग ते दिवाणजे वगैरे 4 लोक घेतले आणि आता म्हणले सगळा पैसा मोजला आपल्या ह्याच्यामध्ये गणतीमध्ये मोजपाप कुठंपर्यंत आहे की एकावर जोपर्यंत 17 शून्य आहेत तोपर्यंत मोजता. त्याच्या पुढं जर गेलं तर अनंत म्हटलेलं आहे त्याचं मोजमाप करता. ते मोजून दमले 17 शून्यसुद्धा झाल्या अनंत आहेत. सगळं झाल्यावर ते दिवाणजे वगैरे म्हणले झाले मोजलेलं आहे आणि तुमच्याकडे एवढी अनंत संपत्ती आहे की तुमच्या 7 पिढ्याला ही पुरायजोगी संपत्ती. आता 7 पिढीला सुद्धा पुरायजोगी संपत्ती आहे म्हणजे आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे. 7 पिढीची संपत्ती आहे म्हणल्यावर सुद्धा दुःख झालं. लक्षात ठेवा. डोसक्याला हात लावला. शेवटी तो दिवाणजीला म्हणाला दिवाणजी म्हणला काय झालं मालक. अरे तूच आता म्हणतो 7 पिढीला पुरायजोगी आहे 8व्या पिढीचं काय. आता 8व्या पिढीचं काय करायचं ह्याचं उत्तर त्या विचारलंय कुणाला दिवाणजीला विचारला. म्हणला तो म्हटला हे काय माझ्याकडून उत्तर मिळणार नाही. दूरवर एक साधू होते. लक्षात ठेवा. ते म्हणलेत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकमेव व्यक्ती देऊ शकते. असं जावा एक डोंगर आहे तिथं एक साधू महात्मे तपश्चर्येला बसलेले आहेत
आणि तिथं जाऊन त्यांचं दर्शन घ्या आणि त्यांना प्रश्न विचारावा, ते तुम्हाला उत्तर देतील. साधूला भेटण्यासाठी मग नियम आहे, राजाला असेल साधूला असेल, देवाकडे जात असताना रिकामा हातानं जायचं नाही, म्हणून काहीतरी घ्यायचं. म्हणून काय 1 किलोभर सफरचंद घेतलीत आणि त्या साधूच्या भेटीला साधूंच्या जवळ गेलेलं आहे, दर्शन घेतलं आणि साधू महात्म्यांना म्हणालेत, महाराज ही तुमच्यासाठी सफरचंद आणलेली घ्या. साधू म्हणाला असेल, काय म्हणाला असेल, वा वा एवढी भारी सफरचंद. महाराज तुमची त्या दिवाणजीला म्हणाले, सावकारला म्हणले, ती तुमची सफरचंद तुमच्याजवळ ठेवा, आता माझं जीवन झालेलं. अहो महाराज असू दे म्हणलेत, आत्ताचं जेवण झालं, संध्याकाळी तुम्हाला उपयोगाला येतील. अरे म्हणलेत, आत्ता मी जेवलो की संध्याकाळच्या जेवणाची काळजी करत. आता हे प्रश्न विचाराय कशासाठी गेलता, हिरमुसला आणि गपच बसला. त्यावेळी साधू महात्म्य म्हणला, बरं असू दे म्हणला, नेमकं कशासाठी आला होतास ते तरी सांग. आता म्हणला, महाराज काय बोलायचं म्हणला, प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला प्रश्न विचारायच्या आधीच दिले म्हणला. मी प्रश्न असा होता की 8व्या पिढीचं माझं काय होईल, तुम्ही संध्याकाळची काळजी करत नाही आणि मी 8व्या पिढीची काळजी करून काय उपयोग. संतांच्या संगतीमध्ये संतांचं जीवन, त्याच्यामध्ये इतकी संपन्नता आहे, कुठलीही चिंता संतांच्या जीवनामध्ये. हां, भुक्ती मुक्तीची नाही चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे आता ओळलिया पांडुरंग. पांडुरंगाची प्रसन्नता, पांडुरंगाची संगत झाली की कुठलीही चिंता, कुठलीही भोगाची असू दे आणि मुक्तीची असेल, कुठल्याही प्रकारची चिंता तुमच्या आमच्या जीवनात राहत नाही. म्हणून एक दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, हरियाला हाता, 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 हरियाला हाता. मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, त्याची सरली रधार, त्याची सरली रधार. मग मगाले भय चिंता, मगाले भय चिंता, त्याची सरली रजार, त्याची सरली रजार. हरियाला हाता, हरियाला हाता, हो रे हो रो, हो रे हो रो. मग कैसी भय चिंता, भय भय चिंता, मग कैसी भय चिंता, भय चिंता. त्याची सरली रजार, त्याची सरली रजार, त्याची सरली रजार, त्यांची सरली रजार. या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये, आमच्या ताब्यामध्ये हरी आलेला आहे, भगवंत आला आहे. त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही. आणि तेच या अभंगामध्ये तुकोबारायांना म्हणायचं की तुझी ये संगती आजी झाली आमुची निश्चिंती. भगवंताचं संगत आम्हाला घडलेली आहे आणि आम्ही चिंतामुक्त झालोय, हा सिद्धांत म्हणतायत. नंतर शास्त्रदृष्ट्याने जर विचार करायला गेला, संग आणि निश्चिंती हे दोन्हीचं गणित बसत. संघामुळे काय म्हणतात, बाधा आहे लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं लक्षात ठेवा.
संगतीमध्ये बाधा आहे, संगतीमध्ये निश्चिंती नाही आहे, लक्षात ठेवा. मात्र जर पाहायला गेलं त्या संगतीचा जर विचार करायला गेला, कारण मग तुकोबाराय सुद्धा आपल्याला एक सांगतात एका ठिकाणी संगतीच्या बाबतीमध्ये संग किती आपल्याला बाधक आहे. न करी रे संग राही रे निश्चळ, संग रहित राहायला सांगतात, लक्षात. असंग संग घडले अन्याय, बहुत आधर्म उपाय, नकळे करावे ते हित, तया वेळो वेळा दंडवत, तया वेळो वेळा दंडवत, तया वेळो वेळा दंडवत, तया वेळो वेळा दंडवत. तर या ठिकाणी संगतीच्या विषयी पाहायला गेलं तर तुकोबारायांचा एक सिद्धांत आहे, एक अभंग आहे. त्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, संघ हा तुमच्या आमच्या पतनाला आणि उद्धाराला काय असेल तर संघच कारण आहे. पतन उद्धार संघाचा महिमा लक्षात ठेवा. आमचं पतन किंवा संघ उद्धार आहे, त्याला कारण काय असेल तो संघ आहे. मात्र कुठल्या गोष्टीचा संघ केल्यानंतर आमचं पतन होणार आहे आणि कुठल्या गोष्टीचं जर संगत केल्यानंतर आमचा उद्धार होणार आहे याचा विचार करायची गोष्ट आहे. संगतीच्या बाबतीमध्ये ज्यावेळी विचार येतो तर जवळजवळ 3 किंवा 4 प्रकारची संगती सांगितलेली आहे. पहिली संगत आहे ती दुर्जनाची संगत आहे, कुसंग सांगितलेला आहे. दुसरी आहे विसंगती, म्हणजे ह्या संसारातील संगती आहे. आणि तिसरी संतांची संगत किंवा देवाची संगत आहे. ह्या 3 किंवा 4 म्हणा, ह्या 4 संगतीमधील कुसंग जो आहे, संगतीचा परिणाम जर कुसंग घडला तर आम्हाला काय होतं, चिंता प्राप्त होते, दुःख प्राप्त होते. बघा, कुसंगाचा महिमा सांगणारा एक छोटासा कथा पाहायची आहे, दृष्टांत पाहायचा आहे. एक चित्रकार आहे, परदेशामधील प्रसिद्ध चित्रकार होऊन गेलेले आहेत. चित्र काढायचे आणि ते जगामध्ये विकायचं, त्याच्यापासून आपला उदरनिर्वाह चालवायचा. मग त्यांच्या मनामध्ये असा एकदा विचार आला की एका सज्जनाचं चित्र काढावं. लक्षात ठेवा, एक सज्जन माणसाचं चित्र काढायचं. आता सज्जन माणूस कुठे भेटणार हो? मग त्यानं पाहायला गेलं, वेगवेगळ्या मंदिरामध्ये गेलेत, मठामध्ये गेलेत, आपल्या शिवगडसारखे आश्रम आहेत, अशा ठिकाणी फिराय चालू केलं. अनेक ठिकाणी फिरलेत, मात्र त्यांना पाहिजे तसा सज्जन मिळाला. शेवटी एका ठिकाणी गेलेत कुठंतरी आणि त्यांना भेटला माणूस सज्जनासारखा होता. म्हणजे सगळं त्यांना वाटलं. आणि त्यांची मुलाखत घेतल्या सुद्धा त्याच्यामध्ये तसं गुण आढळल्यानंतर त्यांच्या पुढे इच्छा व्यक्त केली की मला तुमचं हे छायाचित्र काढायचं आहे, तुमची परवानगी आहे काय? त्यांचं ठीक आहे म्हणलेत. हाताने पेंटिंग करायचं होतं. काढा म्हणलेत. मला माझा फोटो काढायचा आहे, कारण फोटो काढायला आता लोकांना एवढं, आता एक वेळ जेवाय नसलं चालते, खरं फोटो नसून चालत, एवढं फोटोचं वेळ आहे. लक्षात ठेवा, लग्नाच्या आधीसुद्धा प्री वेडिंग, ते लगीन काय अवघड परिस्थिती आहे. फोटोचं एवढं फॅड आलेलं आहे, काढायचं फोटो ठरलेला आहे. फोटो काढला आणि त्यानं ते एवढा प्रसिद्ध फोटो झाला, एवढा पैसा मिळाला. खूप वर्ष झाली, 10-20 वर्ष झाल्यानंतर त्यानं विचार केला, आता आपण एका सज्जनाचा फोटो काढला, पैसा खूप मिळाला, आता मग पुढं काय? आता आपण दुर्जनाचा फोटो काढू, म्हणजे असाच पैसा आपल्याला मिळेल. लक्षात ठेवा, मग दुर्जनाचा फोटो काढायला मग आता इथं असं मठात वगैरे देवळात वगैरे भेटेल काय? भेटणार नाहीत, बरोबर आहे ना, शक्यता कमी आहे. मग त्याने तसली ठिकाणं शोधायला, जुगाराचा अड्डा, दारूचा अड्डा, असं जे तिथं वाईट कर्म होत्या तिथं शोध घ्यायला चालू केलं. काही भेटला नाही. शेवटी एका जेलमध्ये गेला. इथं कोणतरी आपल्याला भेटल्याशिवाय राहणार
नाही नक्कीच भेटणार. अट्टल दरोडेखोर असलेल्या एखाद्या तुरुंगामध्ये गेला फिरत पडत गेला आणि एक कैदी पाहिल्यानंतर त्याला वाटलं की हाच नक्की दुर्जन असणार. त्याचा पण इंटरव्ह्यू घेतला. त्यानं सांगितलं की मग असं एवढं एवढं खून मारामाऱ्या चोऱ्या सगळ्या उभं म्हणलं खरोखर तू दुर्जन आहेस आणि मला तुझा फोटो काढायचा आहे म्हणला. ठीक आहे म्हणला माझा फोटो काढ, नाहीतर माझा फोटो कोण काढणार आहे, मी तुरुंगात. आनंद झाला, काढ म्हणला. पण मला एवढं सांगा म्हणला की तुम्हाला असा माझा फोटो का काढावा वाटला. तर सांगितलं असं असं मी पैसेच मिळते, माझा धंदाच आहे. नाही नाही तरी पण का वाटला सांगा. तर त्यावेळी त्यानं सांगितलं की 20 वर्षापूर्वी मी एका सज्जनाचा फोटो काढला आणि तो फोटो एवढा चांगला झाला, एवढा आवडला लोकांना, त्याच्यापासून मला भरपूर पैसे मिळाले आणि मला आता मनात आलं की दुर्जनाचा काढावा म्हणून तुझ्याकडं. ठीक आहे काढा म्हणला, खरं फक्त एवढं करा म्हणला, तुम्ही जो पहिला सज्जनाचा फोटो काढला होता त्या सज्जनाचा फोटो दाखवू शकताय. त्यात काय म्हणला माझ्या पिशवीत घेऊन मी सोबत फिरतोयच म्हणला. उघडला फोटोने दाखवल्याबरोबर त्या कैद्याच्या डोळ्यातून अश्रू भळाभळा व्हायला लागले. त्याला त्या चित्रकाराला काय समजेना. अहो काय झालं म्हणला, एवढा फोटोत असं काय आहे म्हणलं, हे तुमचा भाऊ आहे काय, कोण घरातला आहे का काय, पाहुण्या पायातला कोण आहे का, एवढं काय तुम्हाला डोळ्यातून आलं. अहो महाराज म्हणला ते दुसरा तिसरा कोण नसून मी स्वतःच आहे म्हटलं. सांगायचं तात्पर्य एवढा सज्जन असणारा माणूस दुर्जन झाला कशामुळे, संगतीचा प्रमाण. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा नाचला. लक्षात ठेवा, हिरा जो असतो त्याच्या घण जरी घालून फोडायचा म्हणला तर तो फुटत, मात्र ढेकणाचा नुसतं त्याला रक्त लागलं की लगेच चक्काचूर होतो. तसंच दुर्जनाच्या संगतीमध्ये जर एखादा साधू सत्पुरुष जरी गेला, कुसंगे नाडला साधू जैसा, साधू पण जात. म्हणून संगतीच्या बाबतीमध्ये कुसंग वर्ज्य सांगितलेलं लक्षात ठेवा. देवाकडं मागत असताना तुकोबाराय काय मागतात बघा, मागणे ते एक तुझ देई विचारुनी मज, नको दुर्जनाचा संग, 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 क्षण क्षण चित्तभंग, क्षण क्षण चित्तभंग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग. शोलो शोलो दुर्जनाचा संग. लक्षात ठेवा, दुर्जनाची संगती नको म्हणून सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये विचार येतो, वाईट कुणाकुणाला म्हटलेला आहे तर ब्रह्महत्या करणारा त्याला पापी म्हटलेला आहे. लक्षात ठेवा. नंतर आहे दारू पिणारा आहे, चोरी करणारा आहे आणि गुरुदारागमन करणारे, हे 4 जण जे आहेत त्यांना महापातकी म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि 5वा राहिलेला आहे कुठला मग, ब्रह्महत्यारा, दारू पिणारा, चोरी करणारा आणि गुरुपत्नी गमन करणारा, ह्यांना जो मदत करतोय किंवा ह्यांच्या सहवासामध्ये जो राहतोय त्याला सुद्धा काय म्हणलेलं आहे, पातकी म्हणलेलं आहे, दुर्जन म्हटलेलं आहे. म्हणून असल्या कुणाचीही संगत घडू नये. कारण काय होतं, क्षणक्षणा चित्तभंग, चिंता त्याच्यामुळे वाढते. लक्षात ठेवा. कशामुळे, कुसंगामुळे. दुसरा मुद्दा येतो
कुसंग झाल्यानंतर संसाराची संगती आहे, लक्षात ठेवा. संसारामध्ये जर संगती, आपण संसाराची संगती, त्याच्या बाबतीमध्ये विसंगतीच म्हटलेलं आहे. त्याला संगती किंवा दुसंगती म्हणता येत नाही, विसंगती. कारण आज पाहायला गेलं तर तुमच्या आमची प्रत्येकाचा विचार काहीतरी विचार वेगवेगळे, प्रत्येकाची तोंड वेगवेगळे, प्रत्येकाची वेगळ्या दिशेला आहे. त्या विसंगतीच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांनी एकच दृष्टांत दिला आहे, एक अभंग आहे, खूप मोठा दृष्टांत आहे, थोडक्यात चरण सांगतो. एक कानडी वधू आहे आणि तिचं लग्न मराठ्या मुलाशी झालेलं. कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एका नये. ती कन्नडमध्ये बोलते आणि हा मराठी. दोघं बोलत असताना तो काय बोलतोय ते तिला कळत नाही आणि ती काय बोलते ते हिला कळत नाही. तसं आमचं संसारिक लोकांचं बोलणं, याच्यामध्ये सगळी विसंगती, सगळे जर आम्ही आपलंच खरं म्हणतो थोडक्यामध्ये, त्याच्यामध्ये जर पुढं पाहायला गेलं, त्यामुळे सुद्धा आमचे सांगायचं आहे, आम्हाला दुर्जनाच्या संगतीमुळे निश्चिंत होऊ शकत नाही. संसाराच्या संगतीमध्ये आम्हाला निश्चिंती प्राप्त नाही. मग कुठं प्राप्त होणार आहे निश्चलत्व? तर संतांच्या संगतीमध्ये. लक्षात, सत्संग घडला तर सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलत्वे जीवनमुक्ती. क्रम आहे, लक्षात ठेवा. निसंगत्व घडल्यानंतर पुन्हा पुन्हा ते आपण निश्चिंततेपर्यंत पोहोचणार आहोत. याच्याकरता अत्यंत महत्त्वाची संगत कुठली असेल तर संतांची संगत किंवा देवाची संगत. आणि ती संगत आम्हाला तुकोबाराय म्हणतात मिळाली आणि आमचं जीवन कसं झालेलं आहे, निश्चिंत झालं. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंताच्या संगतीमध्ये आम्हाला निश्चिंती प्राप्त झाली, हा मुद्दा ठीक आहे हो, परंतु ती संगत लाभणं एवढं साधी सोपी गोष्ट आहे का? देवाची संगत आणि संतांची संगत ही साधी सोपी, त्याच्यासाठी अधिकार असावा लागतो. लक्षात ठेवा. गीतेचा जर उपदेश पाहायला गेला तो गीतेचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये अर्जुनाचा अधिकार अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये ते गुण आलेले आहेत, त्याचं वर्णन आलेलं लक्षात ठेवा. या लागी सुमनु आणि सुमती, अनिंदको अनन्यगती, पै गौप्य ही परितया प्रती. चावळी जे सुखे म्हटलेलं आहे. अर्जुना तू आस्थेची संज्ञा, अशी का उभी आहे बघा त्याच्यामध्ये. आणखी एक असे 2-3 आहे. त्याचा अधिकार अर्जुनाचा मग सांगायचा आहे, तो अधिकार असल्याशिवाय तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. मग देवाच्या संगतीमध्ये जर आपल्याला प्राप्त करायचे असेल, गोपाळांना जी अवस्था प्राप्त झाली किंवा भक्ताला जी अवस्था प्राप्त झाली असेल, त्याच्यासाठी काय करावं लागेल हे महत्त्वाचं आहे. एक तर आम्हाला गोपाळ व्हावं लागेल, एक तर गोपिका व्हावं लागेल, किंवा एक तर आम्हाला तुकोबाराय व्हावं लागेल. 3 गोष्टींना चिंतन मांडण्याचा प्रयत्न करा. पहिलं आहे गोपिका व्हावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? कारण श्रीकृष्ण चरित्रामध्ये एक छोटीशी कथा येते की यशोदा माता भगवान श्रीकृष्णाला एकदा असंच रडायला लागलेले आहेत. काही केलं तरी समजवत, काही केलं परंतु काहीही त्यांच्यावर फरक पडला. रडले, सगळ्या गावभर फिरवून आणले, परंतु रडायचे अजिबात थांबले. शेवटी काही वेळ झाला आणि त्या ठिकाणी राधा आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि राधा आल्यानंतर ते भगवान श्रीकृष्णाने, बाळकृष्णाने जेव्हा त्या राधेकडं बघितलं, सगळं रडू मावळलं आणि जोरात हसायला लागले, लक्षात ठेवा. राधेला बघून सगळ्यांना वाटलं आश्चर्य. ती यशोदा माता म्हणते, आम्ही एवढं सांभाळतोय, एवढं त्याचं कौतुक करतोय, त्याला काय पाहिजे हवं नको ते सगळं पाहतोय, कारण ह्यो काय रडायला थांबायला तयार नाही. आणि असं तू काय केलंयस की ज्याच्यामुळे तुला बघितल्यावर सगळं रड विसरलं आणि आनंदानं हसायला लागलाय. त्यावेळेचं जे एक निळोबाराने छान गवळण दिलं, खूप मोठे आहे त्याच्यामध्ये. तर काय केलंय? याच लागी केले जपतप, याच लागी केले विषय त्याग. हा, यासाठी म्हणतात मी जप तप केलं, विषयांचा त्याग केला, सगळी संसारातली आसक्ती सोडून दिली, याच करता पुढे वेदांताचा अभ्यास केला, नाममंत्राचे जपमाळ केली. असं सगळं ते क्रम जवळजवळ 20-25 घटक आहेत. आता अभंग पाठ नाही.
खरं काय आहे सगळं म्हणजे सगळ्यात शेवटला महत्त्वाचं आहे संसारावरचे जे प्रेम आहे, संसाराचा त्याग केला, सगळ्याला सोडलं आणि भगवंताला शरणागती प्राप्त केली. म्हणून तो भगवान परमात्मा तिच्याकडे धावत गेला, हसला. त्याच्याकरता त्या गोपिकेने जे काय केलं ते करायला पाहिजे, तेव्हा देवाच्या संगतीत आम्हाला निश्चिंती प्राप्त होईल किंवा देवाची संगत प्राप्त होईल, लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा येतो गोपाळांचा जर विचार करायला गेला, गोपाळ ह्या शब्दाचा विचार एका ठिकाणी चिंतनामध्ये असं केलं, ते गोपाळ म्हणजे गुराखे आहेत, लक्षात ठेवा. आता गुराख्याचं काय काम आहे हो? गोपाळ म्हणजे गायी पाळणारा किंवा गायी राखणारा आहे, त्याला गोपाळ म्हणलेलं आहे. गुराख्याचं काम पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रत्येक मोठे असे ते गायी पाळणारे असायचे. मग त्यांना ते स्वतःला शक्य गायी चारणं त्यांचं काम करणं शक्य नव्हतं, त्याकरता गडी म्हणतात बा आपल्याकडं. ते गोरे राखण्यासाठी ठेवायचा माणूस, त्याचं काय काम होतं? त्या गुराख्यानं ते सगळ्या गायी आहेत त्या ज्या मालकाच्या गायी त्या मालकाच्या त्या गोट्यातून घरातून कुठं न्यायच्या? जंगलामध्ये चारायला न्यायच्या. कुठं? त्या मालकाच्या शेतात. हां, लक्षात ठेवा. तर आज अशी अवस्था आहे, आज डेअरीमध्ये आमच्या इकडं सगळीकडंच असते वाटतं, ते बक्षीस दिलं, ज्याचं दूध जास्त होईल लिटर त्याला ते उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जातं. मात्र ते बक्षीस कुणाला मिळते त्याचा विचार एकदा केला. आमच्या गावामध्ये एकानं जवळजवळ ते बक्षीस मिळवलं, प्रथम क्रमांक. त्याचा विचार केला, त्याला जमीन किती? 1 गुंठासुद्धा जमीन नाही त्याला सर्वोत्कृष्ट दूध त्याचं. कुठं तो चारत असेल आणि कुठनं वैरण घालत असेल ते विचार करायचा काय, लक्षात ठेवा. या ठिकाणी त्या गुराख्याचं काम त्या मालकाच्या शेतातच तिथं न्यायचं, चारायच्या, संध्याकाळी परत आणायच्या, ती धार काढायची, त्या धार काढून आपल्या घरला न्यायचं. ते दूध जे आहे पुन्हा सगळं मालकाला अर्पण, त्याला गुराखी म्हटलेलं आहे. हे सरळ सरळ वरती आहे. त्याच्यामध्ये एक चिंतन जे ऐकायला मिळालं ते असं आहे, गोपाळ म्हणजे कोण आहे? गो म्हणजे काय तर इंद्रिय आहेत, लक्षात ठेवा. आणि ही इंद्रिय तुम्हा आम्हाला कुणी दिलेली आहेत? दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेने जोडसी तू नारायण नासे जीवपन. ही इंद्रिय तुम्हा आम्हाला दिली आहेत, कुणी? भगवंतानं दिलेली आहेत. कशासाठी? देवाचं भजन करण्यासाठी. मग ही जी 10 इंद्रिय आहेत, ही कुणाला दिलेली आहेत? जीव. तिथं लक्ष, हे 10 निर्मिती केली आहे. 10 इंद्रियाने मन आहे आणि त्यांच्यावरती कंट्रोल कुणाचं ठेवलंय? जीवाचं आहे, लक्षात ठेवा. त्या जीवानं, ते जीव म्हणजे गुराखी, त्या जीवाने काय करायचं आहे? त्या शेतात चारायला न्यायचं आहे. म्हणजे इकडं ह्या संसारामध्ये आणलेलं आहे, कुठं न्यायचं आहे ते आता इथं शिवगडला बरोबर आणायचं आहे. सप्ताह चालू आहे तर सप्त्यालाच बाहेर जायचं नाही, दुसऱ्याच्या शेतात जायचं नाही, म्हणजे विषयाकडं जाऊ द्यायचं नाही. सत्संगातच त्याला ज्याच्यासाठी त्याबरोबर त्या जीवानं तिथंच जायचं. आणि पुन्हा तिथं काय जे उड्या मारायच्या, पारायण करायचं, कीर्तन प्रवचन सगळं ऐकून झालं, पुन्हा जाग्यावर आपल्या त्या मालकाच्या परमात्म्याच्या घरात द्यायचं. ह्यातनं जे काही निर्माण झालंय पाप होत नाही, पुण्य, लक्षात ठेवा. ते पुण्य कुणाकडं? आपल्याकडे ठेवायचं नाही. कृष्णार्पण म्हणून असं सगळं देवाला ज्यावेळी आम्ही समर्पण करू ना, तेव्हा देव आमच्यावरती प्रसन्न, त्यावेळी आम्ही गोपाळ होणार आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्या गोष्टी पाहायला गेलं तर थोडक्यामध्ये योग, याग, जप, तप, भक्ती असेल, अनेक क्रिया, अनेक साधनं करतोय आपण, लक्षात ठेवा. भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या संगतासाठी, प्रसन्नतेसाठी अनेक साधनं करावी लागतात. पण ही साधनं सगळी करणं आम्हाला शक्य, जीवाच्या दृष्टीने अत्यंत जीव दुर्बल आहे, लक्षात ठेवा. म्हणून एकच अभंग आपण थोडक्यामध्ये नाटातला पाहायचा आहे 2 मिनिटांमध्ये आणि पुढे जायचं आहे की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी मी काय काय केलं. तर तुकोबाराय म्हणतात, माझा तव कुंटला उपाव, जेने तुझे आतुरती पाव, करू भक्ती तरी नाही भाव, नाही हाती जीव कवणे विषयी. मी अनेक प्रयत्न केले म्हणतात, अनेक उपाय केलेत भगवंता तुझ्या भेटीसाठी, परंतु मी भक्ती पण केली म्हणतात. परंतु भक्ती केली म्हणून माझ्याकडं भाव लागतो भक्ती करण्यासाठी, तो भाव नाही, लक्षात ठेवा. धर्म करू तरी नाही चित्त, दान देऊ तरी नाही वित्त, नेनो पूजो ब्राह्मण अतीत, नाही भूतदया पोटा हाती. नव्हे वैराग्य वन सेवन, जप तप अनुष्ठान,
नवे वैराग्य गुरुदास्य संत सेवन जपतप अनुष्ठान नवे वैराग्य संत सेवन दासी गमन आदी करून आणि पुढे म्हणतात की तीर्थ करो तरी मन नये सवे करू नये मन सये व्रत व्रत करू तरी नये देव जवळी आहे म्हणून मज जवळी तरी आप परावे मज नवचे. हे सगळं करावं, तीर्थयात्रा करावी तर मन संकट नाही, दान करावं तर पैसे द्याय नाही, असलं तर देण्याची प्रवृत्ती नाही, अनेक उपाय सांगितले, ते सगळं घडणं शक्य नाही. म्हणून शेवटला एक साधा सोपा उपाय केला, म्हणून झालो शरणागत तुझा दास मी अंकित झालो निश्चिंत तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात झालो निश्चिंत तुका म्हणे. लक्षात ठेवा, फक्त तुझ्यावरती पूर्णपणे समर्पण केल्या, तुला तुझ्या पुढे शरणागती पत्करली, म्हणून काय झालेलं आज म्हणजे त्याच्यासाठी देवाच्या संगतीचे प्राप्त व्हायचे असेल तर काय करावे लागेल, एक गोपाळ व्हावे लागेल, एक गोपिका व्हावे लागेल, किंवा जगद्गुरू तुकोबाराय सांगतात तसं पूर्णपणे शरणागती करल्यानंतरच तुम्हाला काय होऊ शकतं, जो लाभ तुकोबारायना झाला, तुझी संगती झाली या मुची निश्चिंती. आणि ती निश्चिंती झाल्यानंतर जे काही प्राप्त झालेलं आहे, या ठिकाणी दुसरं चरणामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मळे. आजपर्यंत जे आम्हाला ह्या तुझ्या संगतीमध्ये आजपर्यंत जे प्राप्त झालेलं नाही ते सगळं मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, भोग सुखाचे सोहळे, या ठिकाणी एक सुंदर शब्द आहे, आजपर्यंत जे पाहिलं नाही ते मिळालं भगवंताच्या संगतीमध्ये. आजपर्यंत आम्हाला मग काय मिळालं, जे दिसतंय दृश्य जगतामध्ये जेवढे भोग होते ते सगळे प्राप्त झाले आहेत, मात्र आता जे मिळालेले आहेत ते आजपर्यंत कधी पाहिलं नाही. मग आजपर्यंत काय पाहिलेलं नाही, आजपर्यंत आम्हाला काय दिसत नव्हते, आम्हाला आत्मरूपाचं दर्शन नव्हतं, किंवा आम्हाला भक्ती सुखाचा जर विचार करायला गेला तर आज आम्हाला आजपर्यंत भक्ती सुखाचा अनुभव, दोन्ही गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, जे दिसत नाही, कारण आत्म्याच्या बाबतीमध्ये ब्रह्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं बोलणं नाही, ऐकणं नाही, कुठलंही काही तिथे क्रिया करता येत, ते दिसत नाही. लक्षात ठेवा, म्हणून जे दिसण्याच्या पलीकडचं आहे त्या आत्मसुखाचा, त्या आत्मस्वरूपाचा आम्हाला काय झालेला आहे, भोग मिळाला आहे. कारण भोगाचा जर विचार करायला गेला तर इकडं सगळं ते संसाराच्या बाबतीमध्ये पाहिलेलं भोग आहे, दिसणारं दृश्य जगतामधलं भोग म्हणलं की काय आहे, दुःखालाच कारणीभूत. लक्षात ठेवा, कारण भोगे रोगा जोडून या दिले अनेका, मात्र ते भोग कुठले आहेत, संसारातले भोग जर आम्ही विषयातले भोग घेतलेत तर आम्हाला दुःख आहे. लक्षात ठेवा, तिथं सुखाचा सोहळा नाही, मात्र हे जे परमार्थिक आत्मस्वरूपाचा भोग झाला, तिथं दर्शन झालं, किंवा भक्ती सुखाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणतात की भक्ती सुख जर एकदा आपल्याला मिळालं तर ते भक्ती सुखाचं वर्णन गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम, ते गुणरहित असणारं, कामनारहित असणारं आणि प्रत्येक क्षणाला वाढणारं जे भक्तीचं सुख आहे ते आजपर्यंत आम्हाला मिळालं नव्हतं, ते देवा भगवंता तुझ्या संगतीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे. आणि पुढे म्हणतात हे सुख मिळालं, मात्र संसाराची अवस्था मग सांगितली तर काय आहे, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पूर. या ठिकाणी संसारामध्ये सगळं काय आहे ते असा रूप आहे, ते फक्त आम्हाला दुःख देणारच ठरलं आणि तुझं नवनीत आहे.
म्हणजेच भगवंताचं सार हे लक्षात ठेवा. तू आम्हाला प्राप्त झालास आणि आता म्हणतात की तू जर इथून ढकलून दिलंस तरी आम्ही जाणार, कारण आम्हाला सार आणि आसार याचा विचार कळलेला आहे. म्हणून म्हणतात तू देवा आम्हाला इथनं ढकलून दे तरी सुद्धा आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही न वजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मध्ये चाल म्हणा. आय तुका म्हणे तुझी संगते, तुझी संगते, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगते, तुझी संगते, तुझी संगती, तुझी संगती, झाले आमुचे निश्चिंते, झाले आमुचे निश्चिंते, झाले आमुचे निश्चिंते, झाले आमुचे निश्चिंते, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. फार आमोचे निचेते, फार आमोचे निचेते, झाले आमचे निश्चिंते, नाही देखील नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील मिळे, नाही देखील मिळे. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडली गवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक गवधारी श्री ज्ञानदेव तुकाराम. हरी तुझे संग
संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे. अवघ्या थोड्याच 5-10 मिनिटामध्ये नियमाप्रमाणे काल्याचा कीर्तन आहे. काल्याचा एक नियम आहे की चरित्र देव उच्चारावे देवे केले गोकुळे. गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलेलं आहे त्यात अगदी थोडक्यामध्ये वर्णन करायचं आहे. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे देवाचा जन्म, बाळकृष्णाचा जन्म कुठं झाला? गोकुळामध्ये झाला. गोकुळामध्ये झाल्यानंतर त्या अवताराचं स्वरूप आपल्याला माहीत आहे. ते स्वरूप आहे, अवतार जो आहे तुमच्या आमच्यासारखा देवाचा जन्म अलौकिक असा जन्म आहे. साक्षात कृष्ण रूपामध्ये, विष्णूच्या रूपामध्ये भगवंताचं प्रगटीकरण झालेलं आहे. आणि समोर देवकीच्या पुढे उपस्थित झाल्यानंतर बालरूप धारण केलं आहे आणि ते बाळ रडायला लागलेलं आहे. त्यावेळी आईला चिंता झाली, देवकीला. आनंदाचा वेळ आहे की आपल्या पोटी मुलाचा जन्म व्हावा. मात्र हे मूल आता जास्त दिवस राहणार नाही याचं दुःख आहे, लक्षात ठेव. देवानं रडाय चालू केलेलं आहे आणि त्यावेळी ते साक्षात भगवान परमात्मा असल्यामुळे देवाचा संवाद चालू झाला. देव आता म्हणतात तुम्ही आता माझा अवतार झालेला आहे, तुम्ही आता काही काळजी करू नका. तुम्ही आता फक्त एवढंच करा की मला काय करा, इथून कुठं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजनेई गोकुळा. माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजले तेथे मज रक्षियाने देते. माया उपजले तेथे मज रक्षियाने. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. देव म्हणतोय की आता नंद बाबाला आपल्या बाबाला सांगतोय. बघा पहिलाच प्रसंग असेल की आपल्या बाबाला मुलगा काम लावतोय, लक्षात. कदाचित तेव्हापासूनच पद्धत चालू झाली असेल की बापाला काम लावायची गोकुळातून, लक्षात ठेवा. सांगतोय आता उचल आणि मला गोकुळाला नेऊन सोड म्हणतात. त्यावेळी नंद बाबा म्हणतात अरे बाबा तुला आता हे बघ माझी अवस्था सगळे मी काय सगळ्या बेड्याने मला बांधलं गेलेलं आहे आणि हे असं मी इथनं जागा जरा एक पाऊलसुद्धा हलू शकत नाही आणि तू तर म्हणतोयस त्या गोकुळातनं इथनं मथुरेतून जायचं कसं काय शक्य आहे. तर ती काळजी तुम्ही करू नका म्हणतात. देव म्हणतो तुम्ही मला नुसतं उचलून घ्या आणि जसं त्या देवाला स्पर्श केल्याबरोबर देवाला तर कमळापतीला उचलल्यानंतर आपोआप ती बंधनं तुटलेली आहेत. कारागृह होते ते सगळे ते दरवाजे मुक्त झालेले आहेत आणि स्वतः नंद बाबा घेऊन चाललेले आहेत आणि मध्ये लागलेले आहे यमुना नदी, लक्षात ठेवा. आणि यमुना नदी तिथं आल्यानंतर त्या यमुना नदीला ज्यावेळी कळलं की आता भगवान श्रीकृष्ण आले, त्यावेळी त्या दर्शनाच्या निमित्तानं त्या दर्शन घेण्यासाठी तिला आपलं काय केलेलं आहे, पूर आलेला आहे, लक्षात ठेवा. स्वरूप वाढवलेलं आहे. असं का असेल त्याच्या मागे सुद्धा एक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तर ही यमुना कोण आहे, का आले असेल, तर ते यमुनाचं आणि देवाचं नातं काय आहे तर विचार करायला गेला तर ती यमुना जी आहे सागराची पत्नी आहे, लक्षात ठेवा. एक कथा आहे की समुद्र मंथन झालेलं आहे, लक्षात ठेवा. लक्ष्मी रत्न निघालेला आहे. देवाची बायको कोण, लक्ष्मी माता, समुद्र म्हणता. लक्ष्मीचा पिता
समुद्र. आणि सगळ्या नद्या ज्या समुद्रांना मिळणार आहेत त्या कोण आहेत? त्या सागराच्या पत्नी आहेत, लक्षात ठेवा. मग यमुना नदी सागराची पत्नी आहे. सागर हा लक्ष्मीचा वडील आहे आणि लक्ष्मी देवाची पत्नी आहे. मग देवाचा आणि त्या सागराचा, त्या यमुनेचा संबंध काय? सासू आणि जावयाचा संबंध आहे. आणि पूर्वीच्या काळी असं म्हणतात की जावयाचं तोंड बघायला मिळत नव्हतं. मग म्हटले मोठा झाल्यावर हे कसं काय तोंड बघाय गावल नाही गावल, आत्ताच बघून घ्यावे. आणि ते दर्शनाच्या निमित्त ते पाण्यात आपलं विस्तार स्वरूप प्रगट केलेलं आहे. मात्र देव म्हणला काय जरी झालं तर मी काय तिला आपलं तोंड बघू देणार. म्हणून ते जोपर्यंत त्या नंदबाबाच्या नाकातोंडात पाणी झालं त्यावेळी नुसता आपला पाय त्याच्यामध्ये सोडला आणि पदस्पर्श झाल्यानंतर ती नदी पूर्णपणे, त्या नदीनं वाट दिलेली आहे. पुन्हा गोकुळामध्ये तिथं श्रीकृष्णाला ठेवलेलं आहे, बाळकृष्णाला. तिथील माया घेऊन आलेत. पुन्हा कथा तिथं माया घेऊन आल्यानंतर कारागृहामध्ये पुन्हा जसं बंधन होतं तशी सगळी बंधनं प्राप्त झाली. भगवंताची संगत झाली, बंधन तुटलेले आहेत. आणि मायेच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही बांधलो, पुन्हा वासुदेव बांधला गेला, लक्षात ठेवा. बातमी कळाली, मायेनं तिथं गेल्यानंतर आक्रोश चालू केला. कंसाला बातमी कळाली की जन्म झालाय बाळाचा, मात्र मुलगा नसून मुलगी आहे. आनंद झाला. काय आता म्हणला प्रश्न आहे. तरी पण म्हणला काय त्याची लीला काय सांगता येत नाही. ती आपटण्यासाठी उचललेली आहे दगडावरती, दगडावर फेकणार, ती हातातून निसटलेली आहे आणि माया वर जाते आणि पुन्हा आकाश योजनी झालेली आहे. तुला मारायला जो जन्माला येत होते त्याचा उशीर जन्म झालेला आहे. पुन्हा चिंता झाली. आता मग काय करायचं? जरासा थोडासा आनंद वाटला, तो पण गेला. पुन्हा आता सगळे मंत्रिमंडळ आलं. मंत्रिमंडळ आल्यानंतर पुन्हा चर्चा झाली. आता काय करायचं? कुणाचंच डोसकं चालं ना. एवढं सगळं बंदोबस्त करून सुद्धा सगळे मंत्री म्हणले आता आमचं काय डोकं चालत. शेवटी मग लीडर कोण? आता पुतना उठली, लक्षात ठेवा. मी बंदोबस्त करते म्हणले, मी काहीतरी डोसकं. त्यावेळेपासूनच म्हणतात की ज्यावेळी बापय सगळ्या पुरुषांची डोकं काम करायची बंद होतात त्यावेळी महिला मंडळाचं डोकं काम करायचं चालू. पुतणीचं डोसकं तिथं आयडिया मी म्हणले जातो. मग ते विष मारणं वगैरे सगळं कथानक तर माहितीच आपल्याला. तिथं गेलेले आहे, मारण्याचा प्रयत्न केला, काहीही यश आलं. असं एक नाही, अनेक जण गेलेत, परंतु काही उपयोग झाला नाही. सगळे प्रयत्न थकलेले आहेत. त्यानंतर जसा जसा बाळकृष्ण वाढत गेला तशा खोड्या करायच्या काय कमी, खोड्या वाढतच गेल्या, लक्षात ठेवा. खोड्या नको करू माझे बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. बैसवीला मांडीवरी, बैसवीला मांडीवरी, या बुडीची माती खा 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 खा, खोड्या नको करू माझे बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. तर अनेक लीला केलेल्या आहेत, अनेक खोड्या केलेल्या आहेत. विशेष करून त्या चरित्रामध्ये एक उल्लेख येतो की देवानं काय केलं असेल तर चोरी केलेल्या, लक्षात ठेवा. बरेच जण आक्षेप घेतात ह्या गोष्टीला की कारण दोन गोष्टी आहेत भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये. सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे की देवाचं चरित्रातलं कुठली गोष्ट माहिती नसेल, ज्यानं कधी देवळात गेलेला नाही, कुठला ग्रंथ वाचलेला नाही, तो माणूस सुद्धा सांगू शकतो एक गोष्ट श्रीकृष्णाच्या बाबतीत की श्रीकृष्णाला बायका किती? 16,108 बायका होत्या म्हणतात. आणि आक्षेप घेतात हे देवाला शोभतंय काय? रामावतार त्या बाबतीत मानतात. कितीतरी सांगितलं तर पटत नाही. नंतर दुसरी गोष्ट आहे ती देवानं चोऱ्या, तुमचा देव कसा म्हणे हे चोऱ्या करतोय, ह्याला देव कसा
मात्र देव जो देवाची चोरी तुमच्या आमच्यासारखी लौकिकातली चोरी नाही. देव चोरी करतोय, काय करतोय तर तुमचं आमचं भक्ताचं चित्त हरण करतोय. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैस जाऊ घरा, नव्हे बरा हा लौकिका. चित्त हरण करतो. चित्त चोरी येले नंदाच्या चित्ताचं हरण करण्याचं काम तो भगवान परमात्मा करतोय. तर असो अनेक तिथं दुधाच्या लोण्याचे सगळं ते प्रत्येक गोकुळामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. सगळ्यांच्या तक्रारी तिथं आलेल्या आहेत. त्या सगळ्या बाकीच्या गवळणी यायच्या आणि यशोदा मातेकडे अनेक तक्रारी वाढल्यानंतर आता म्हणले हे काय सुधारण्याजोगी केस नाही. आता हे हाताबार घेतलेला आहे, ह्याला आता काहीतरी कामाधंद्याला लावलं पाहिजे तरच कुठंतरी शांत होईल. म्हणून आता म्हणले बाबा तुझा आता इथला उद्योग बास, उद्यापासून सकाळी उठायचं आणि गाई वासरं घ्यायचं नाही तिकडं चारायला घेऊन. असा दिनक्रम चालू झाला. मग तिथं जाऊन ते दिवसभर खेळायचं, बागडायचं, असं अनेक दिवस चाललेलं आहे. त्या भगवंत गोपाळांच्या बद्दल अनेक लीला केल्या, अनेक खेळ खेळलेत आणि शेवटी मग हा कालासुद्धा. सगळं खेळ खेळायचेत आणि थकून गेले की मग कसं आहे ती अभंग आहे. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. अहो ह्या संसाराचं ओझ खांद्यावर असताना आणि पोटामध्ये भूक असताना आम्हाला ते आता खेळाची मजा येणार नाही. त्यापेक्षा पोटात काहीतरी घातलं पाहिजे. त्यासाठी म्हणले आता आपण आपल्या सगळ्या शिदोरी सोडायच्या. तो दही भाताचा खाला सगळ्यांनी मग तो प्रसंग आहे तो काला केला. आणि त्या काल्याच्या प्रसंगामध्ये मग खूप त्याच्यामध्ये चिंतन आहे. दही भाताचा काला आहे, जीव ब्रह्माचा काला आहे, जीव शिवाचा काला. ते आता मांडत बसायचं नाही, सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे जास्त लांबट लावायचं नाही. तर तो काला घडला आणि त्या काल्याचं स्वरूप परिणाम काय झाला तर तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. असा सोहळा त्या काल्याचा सोहळा सर्व गोपाळांना आनंद देणार असा त्या सगळ्यांना प्राप्त झाला. तोच उत्सव आता सुद्धा आपण सुद्धा 7 दिवस दमलेला आहोत, लक्षात ठेवा. आणि आता तो शीन घालवण्यासाठी आता हे काल्याचं कीर्तन. आता थोडा आता प्रसाद घेतला की पूर्ण शीन आपला जाणार. महाप्रसाद आहे, नुसता प्रसाद नाही आहे. त्यामुळे मला वाटतं आता इथं थांबवलेलं बरं होईल. आणि अशा हा अभंग म्हणूया की काल्याचा. हा काल्याचा अजून घ्यायचा आहे. हा तर आता पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. तुका
आम्ही नवज दवडिता आम्ही नवज दवडिता नाही मिळे नाही देखील मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे आम्ही नवजे दौडिता 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 आ आम्ही नवजे दौडिता आम्ही नवजे दौडिता आम्ही नाही देखील चरण नाही देखील ते माळे नाही देखील ते माळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते माळे नाही देखील ते मिळे 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 भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडली कवधारी विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोलिलेले कुरे वेळी वाकुळे उत्तरे करा क्षमा पराग महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मेरा फुला करा क्षमा पराग महाराज तुम्ही कामळे ज्ञानेश्वरा राका पाया पेकिंग करा करा क्षमा पराग महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा
शिंकेला विले दुरी होतो तिघाचे मी वरी शिंकेला विले दुरी होतो तिघाचे मी वरी तुम्ही वारे चौकडे मुख पसरुनी आवा हाती त्या दारा मुख पसरुनी कोपरा जोईच्या कोपरा जोईच्या तुका म्हणे हाती ठोका उदे आणि नेदाला आणि उने नेदी एका आणि उने नेदी कंठी धरला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाटुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुम्ही वीरवर गाडे आम्ही बरी वीर गळे आम्ही काला वाटू एकमेका 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 वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरणात उठावे ते म्हणाये नारायण पामणे सापडले के उठावे ते म्हणाये नारायण आत्मामने भोग गेला निवारीला लाग्या म्हणाये नाही नारायण करोनी आरती चक्रपाणी ओ आरती आधी पुरले नवसार्पण पहा पहा सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवसोधन्य काळ हात गावाहे टाळी उभा साईच्या जवळ आज पुरले नवसोधन्य प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करणी वाळा प्रौढा आणि मुग्धा आरती परमानंदा रामा म्हणे केशवाती देखून राहिलो तटते धन्य धन्य ते लोचन राहिलो तटते धन्य धन्य ते लोचन थांबा हो थांबा आरती आरती पेटू दे आरती ज्ञान राजा युगे आता वल्लतीच्या सेविती साधू संत म्हणू वेदा माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्यतेच्या सेविती साधू संत म्हणू वेदा माझा आरती ज्ञान राजा प्रगट होरे विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनुवेला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात तैसे तू बासे तैसे तू बासे
अंगरक्षिणे आरती तुकारामा चुकीता तुळनेसी ब्रह्म तुकासे आले मनवनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हलीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे वाळीन म्हणे विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोबा मागणे ते हे तुझ प्रती आहे देशील पाहे पाहे या संतांची निर्वे हेच अनेक मजे. तुझे काय न मागो देवा तुका म्हणे आता उधार तो मज ठेवी पायी संतांची या संतांची निर्वे हेच मजे देई अनेक जे काही न मागो ज्ञानदेव तुकाराम देवा. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम